मुख्यमंत्री आरतीला येतात मात्र तुम्हाला भेटण्यासाठी येत नाही समाजाचा प्रश्न असताना सुद्धा हे वाटत नाही आता ती ज्यांची त्यांची भूमिका आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणी येवो अथवा न येवो, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणे हे आमचं काम सुरू आहे. समाजाचंही राज्यभर सुरू आहे, माझंही सुरू आहे आणि आमची पुढची तयारी पण सुरू आहे. तिन्ही पण गोष्टी सोबत आहेत. आता माझी पण तब्येत ठणठणीत होती. मी 2-3 दिवसांनी प्रॅक्टिकल काम सुरू करतो आहे. त्यामुळे आमचेही कामं सुरू आहेत, त्यांचंही काम सुरू आहे. मात्र एक खरं आहे की सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रचंड जोरानं काम सुरू आहे. जो मराठा समाजाला आपण 29 ऑगस्टला शहागडला शब्द दिला होता की मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडतील, ते पडायला सुरू झाले. त्यामुळं सरकार काम करतं आहे. नाराजी व्यक्त करायची त्यावेळेस आम्ही केली, परंतु आज पूर्ण ताकदीनं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतं आहे, राज्यभर काम करतं आहे. आणि जिल्ह्यात त्यांनी कक्षसुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केले. यावरून लक्षात येतं आहे की आता ते दिरांगाई करत नाही. केली आम्ही परत सावध आहे, त्यांनी जर केली तर. काल ओबीसी नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की कुणाच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही. बाहेर आल्यावर एक शब्द होता, ओबीसी धोक्यात आहे, ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? कारण ते खूप जास्त एकवटत चाललं. नाही की ते एकवटले नाही एकवटले हा भाग वेगळा आहे. नेते एकवटतेत, सामान्य बांधव यांना माहिती आहे की त्यांचे जर पुरावे सापडत असले मराठा समाजाचे, तर मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं पाहिजे. आम्ही काय त्यांचं हिसकून घेत नाहीत किंवा त्यांचं मागत नाहीत. आमचंच तिथं आहे ओबीसीमध्ये, ते आम्ही घेतो आहे आणि ते पण सरकार सत्य असल्यामुळं द्यायला लागले. कारण ते कितीही म्हणले की आमचं हिसकावून घेत आहेत किंवा आमच्या वाटेकरी होत आहेत, आमच्याकडं नोंदी आहेत, आम्ही पूर्वीपासून कुणबी आहेत म्हणून सरकार आम्हाला द्यायला लागलं. आणि हे सामान्य गावागावातल्या ओबीसी बांधवांना आता पटायला लागले की मराठा समाजाच्या नोंदी आहेत, याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये त्याला मिळू दिलं पाहिजे. आम्ही असं केलं आहे का आमचा काहीच पुरावा नाही आणि ओबीसीमध्ये गेलो तर नाही. आमचे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागलेत. आणि हे गावागावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान्य. त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता गाव लेवलच्या लोकांनं, ओबीसी बांधवानं, की आमच्याकडं काहीच पुरावा नाही आणि आम्ही आरक्षण मिळवतोय, तर त्यांनी विरोध केला असता. त्यांना माहिती आहे यांच्याकडे पुरावे आहेत. ही नेतेच आपले विरोध करतात. उलट तेच ग्रामीण भागातले ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नाव ठेवायला लागलेत की तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला विरोध करताय आणि मराठा समाजात आणि ओबीसी समाजात भांडणं लावायचं काम ओबीसी नेते करतायत. असे स्वतः ओबीसी बांधवच गावागावातले आता म्हणायला लागले. त्यांचे पुरावे सापडलेत, याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही आता ओबीसींची कालपासूनची भावना. पण ओबीसीचा काल मोर्चा निघाला, आजही अनेक ठिकाणी मोर्चा आहे आणि पुढे अजून मोठ्या मोर्चांचं नियोजन सुरू आहे. तुम्ही ज्या तालुक्यात बसला होता त्याच तालुक्यात 17 तारखेला मोठा मोर्चा निघतो. चांगली गोष्ट आहे ना. आमचं त्याबद्दल काहीच मत नाही. फक्त आमचं एकच मत आहे की ओबीसी बांधवांनी घराघरातले एक गोष्ट समजून घ्या की आमचे पुरावे म्हणजेच आपल्या ग्रामीण भागात आणि मराठवाड्याच्या भाषेत उदाहरण द्यायचं असलं तर एखाद्याची जमीन आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे, तर त्याला ती मिळाली पाहिजे. तो जर अतिक्रमण करणार असला तर तुम्ही त्याला देऊ नका. तसं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे. आमचे पुरावे सापडतात, आम्हाला मिळालं पाहिजे, ही तुमची प्रामाणिक भावना असली पाहिजे. आमचं असूनही तुम्ही जर देऊ नका म्हणत असाल तर मग याला तुम्ही गोरगरिबांच्या लेकरांवरती का कोपलात किंवा तुमच्या डोक्यात इतकी वाईट विचार काय आहेत की मराठ्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे. हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं, 30-40 वर्षापासून ह्या ओबीसींच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता, त्यामुळं आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळं स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरचं उठलं आहे. आणि सरकारसुद्धा कायदा सोडून काम नाही करत. सरकारसुद्धा जे मिळतं आहे, ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. आणि हेच सरकारला जसं पटलं आहे, ओबीसींचा दबाव होता, तो दबाव उठला आणि 40 वर्ष मराठ्यांचा लॉस झाला.
विनाकारण मराठ्यांचं वाटोळं 40-50 वर्ष झाले आरक्षण असून तेच आता ग्रामीण भागातल्या ओबीसी गोरगरीब बांधवांना वाटायला लागले की यांचे पुरावे असून सुद्धा यांना 40 वर्ष आरक्षण दिलं नाही, म्हणजे यांच्या लेकरांचं वाटोळं आपल्याच ओबीसींच्या नेत्यांना केलंय. त्यामुळं आपण मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही. त्यांचं हक्काचं आहे, त्यांचे पुरावे त्यांना आता दिलं पाहिजे. ह्या भूमिकेवर सध्या ओबीसी बांधव आला. सरकार वारंवार सातत्यानं सांगताय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे. सगळे मंत्री रोज तेच म्हणतात आणि तुम्ही म्हणतात आम्हाला ओबीसीतूनच मिळणार आहे. हे विरोधाभास नाही आहे का दोन्ही? नाही, अर्थशः आपण समजून घ्या ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे, ते बरोबरच आहे ना. ओबीसीला धक्काच नाही ना लागत. पण तुम्ही आम्ही घोषणा तर लागणारच ना. नाही 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 आम्ही तिथंच येत, म्हणून त्यांना धक्का नाही लागणार. आम्ही तिथंच येत, ओबीसीमध्येच आम्ही येत. सरकार जे बोलतंय ते खरं आहे, ओबीसीचं आम्ही देणार नाहीत, कारण आम्ही ओबीसीतच येत, ते देतच नाही. त्यांचं आमचंच आम्हाला द्यायला लागलेत. याचा अर्थ असा आहे, आमचंच आम्हाला ते द्यायलेत कारण आमचे पुरावे सापडलेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला की एखाद्याच्या जमिनीचा जर पुरावा सापडला तर तुम्ही त्याला देऊ नका कसं म्हणू शकता, आणि त्याचे लेकरं बाळ उन्हात कसे टाकू शकता, तुम्ही उपाशी कसं काय मारू शकता. आमचं तिथंच आहे आणि सरकार आम्हाला ते द्यायला. एवढंच झालं आहे फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता, म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही. 40 वर्षी आमचं वाटलं झालं. आमचा तो बॅकलॉगसुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं. आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत 40 वर्षी त्यासुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत, आणि ज्यांनी आमच्या हडपल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे त्याच्या. पाटील शेंडे काल म्हणते कोणी हे सगळं केलं की मराठ्यांच्या वाट्याचं दुसऱ्याला दिलं 40 वर्ष. हे बघा, त्यावेळेस तर आम्ही एवढे त्या आंदोलनामध्ये किंवा त्या चळवळीमध्ये नव्हतो, परंतु आम्हाला ज्या वेळेस कळालं की 50% वर मराठ्यांचं आरक्षण टिकतच नाही, आपण ओबीसीमध्ये आहेत, त्यावेळेस घराघरातल्या मराठ्यांनी हे समजून घेतलं की आपण ओबीसीत आहेत. आणि त्याचे साक्षीदार आत्ता आहेत. आजसुद्धा धाराशिव जिल्ह्यात प्रचंड पुरावे सापडलेत. मग हे याचा अर्थ असाच होतो ना, पूर्वी दडून ठेवले होते. प्रश्न असा आहे पाटील, माझा प्रश्न साधा असा आहे की एवढे वर्ष कुणी तुम्हाला दिलं नाही, आणि विशेष म्हणजे मराठाच मुख्यमंत्री अनेकदा होते, मराठ्यांचीच राजकीय सत्ता ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आलेली आहे. मग नेमकं ओबीसीच्या वाट्याला कुणी दिलं तुमचं? मग तेच आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं. मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं, आमचं वाटोळं करून ते मुख्यमंत्री व्हायला लागले किंवा मंत्री व्हायला लागले. त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर आमचं इतकं वर्ष आरक्षण होतं ते त्यांनीच घालवलंय, त्यांनीच लोकांना वाटप करून टाकलंय. परंतु आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळं आम्हाला आमचं मिळालं. तुम्ही लोकांसमोर आणणार आहेत का की कोणी 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत. कोण कोण ओबीसीमध्ये 20 वर्षापासून आहेत ते सुद्धा नावं पुढे आणणार आहेत, आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत. असं आहे की आपण असं म्हणता की मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण हवं, दुसरीकडे मागणी अशी करता की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं. सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यानंतर त्यांना आपोआपच राजकीय आरक्षण मिळणार आहे, ते घ्यायचं की नाही घ्यायचं याच्याबद्दल तुमचं काय? नाही आता आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना हक्काचं, पण त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी. त्यांची नेमका विरोध कशाला आहे आम्ही कसं काय सांगायचं. आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहेत. पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहेत, जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर. नाही आमचं हक्काचं आहे ना. का 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 कशामुळे हिरावायचं ते, मग तसं सांगा तुम्ही, तसं तुम्ही समोरून सांगा. आमचा मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना ओबीसीमध्ये येण्यासाठी या कारणामुळे विरोध आहे. तुम्ही तसं सांगताय का? नाही, तुम्ही डायरेक्ट राव ECBCचं असून रद्द केलं आमचं शैक्षणिक आणि नोकरीतलं होतं ते सुद्धा. मग तुमची किती वाईट भावना आहे, नोकरीतलं ठेवून द्या ना तुम्ही आम्हाला. त्यामुळं आमचं जे ते आम्हाला मिळावं, राजकीय पण मिळावं. आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात. सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे. पटेल शेंडे काल असं म्हणाले की गेले अनेक वर्ष तुम्ही पुढारले पण भोगलं, सगळ्या गोष्टी भोगल्या, आणि आताच मागासले असल्याची तुम्हाला भावना का होते, आणि तुम्हाला आताच का मागास स्वतःला सिद्ध करायचं? काय काय शेंडगे हे म्हटले की गेल्या अनेक वर्षामध्ये राजकीय मलिदा तुमच्याकडे आहे, राजकीय सगळ्या गोष्टी तुम्ही लाटल्या भोगल्या, मग आता मागासले पण कशाला आठवत आहे, आणि मागासले पण तुम्हाला सिद्ध का करायचं? सिद्ध करायची कुठं गरज आहे आम्हाला, आम्ही सिद्ध करतच नाहीत, सिद्ध झालेलंच आहे. आता हे सिद्ध झालंय ना दादा,
हे सिद्ध झालं की आमच्या नोंदी सापडायला लागल्यात. उलट आमचा 40 वर्ष लॉस झाला आहे तुमच्यामुळं. तो सुद्धा भरून द्या आमचा आता. पाठीमागचा जे 40 वर्षात लॉस झाला, आज आमचे पुरावे सापडायला लागलेत. याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. ओबीसीच्या नेत्यांनी एवढा दबाव उभा केला की आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं झालं पुरावे असून सुद्धा. आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा. पुढं तर द्याच. प्रश्न असा आहे की मराठा समाज पुढारलेला आहे, मोठमोठ्या संस्था आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या. मग आता तुम्हाला मागासले पण का सिद्ध करायचं? मग तुम्हाला असं म्हणायचं की हे मराठी वेगळे आणि आरक्षणाचे गरजवंत मराठी वेगळे? नाही हे बघा, आरक्षण त्याच्यावर नाही. एकतर त्यांनी तो प्रश्न विचारूच नाही. आरक्षण त्याच्यावरती नाहीचे पुढारले म्हणा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो समाज मागास असन, कायदा सांगतो सरकारचं क्रम प्राप्त आहे त्याला ओबीसीमध्ये घेणं. त्यांनी आम्हाला असून सुद्धा घेतलं नाही. त्यामुळे पुढारले पंचांनी याच्याशी काही अर्थार्थी संबंध नाही. इथं गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. तुम्ही म्हणताय तसं गरजवंताला मिळालंच पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत. आणि आता ते मिळायला लागलं आहे म्हणून आम्ही मराठा समाजसुद्धा समाधानी आहे. आम्ही जे 29 तारखेला सांगितलं होतं की आरक्षणच मिळवून दाखवणार आम्ही, मराठा समाजाला आरक्षण मिळवायला लागलं आणि आमच्या हक्काचं. फक्त याच्यातून एकच परिवर्तन झालं, ते म्हणजे खरंच 40 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं, त्यांचं इथंचे पुरावे आहेत. हे परिवर्तन ग्रामीण भागातल्या ओबीसी बांधवात झालं. याचा आम्हाला जास्त आनंद आहे की त्यांना वाटतं खरंच यार 40 वर्ष झाले मराठ्यांचे पुरावे असून सुद्धा दिलं नाही यांना, मग गोरगरिबांच्या लेकराला काय मिळू नये. एवढ्या परिवर्तनात आम्ही खूप खुश आहेत की ग्रामीण भागातले ओबीसी बांधव म्हणतात त्यांना आता मिळाला पाहिजे त्यांचे पुरावे नसते त्यांनी विरोध केला असता तर आम्ही मान्य केला असतं. आमचे पुरावे, त्यामुळे आता त्यांनाही बोलायला जागा नाही राहिली की पुरावे असून नाही द्यायचं म्हणल्यावर ह्यो मराठ्यावर लय मोठा अन्याय आहे. हे सामान्य ओबीसींच्या गावागावात लक्षात आलं आणि त्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत यायला लागल्या. तुमचे पुरावे नसते तर आम्ही तुम्हाला विरोध केला असता, आमच्यात येत आहे म्हणून. तुमचे पुरावे आहेत म्हणल्यावर याचा अर्थ तुम्ही सुद्धा ओबीसीमध्ये आहेत, तुम्हाला दिलं पाहिजे. ही आमची कालपासूनची माझ्याकडे आलेल्या माहिती आहेत आणि त्यांच्या विचारात परिवर्तन झालं. याच्यात मात्र आम्हाला आता आनंद वाटायला लागला. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी 75% आरक्षण वाढवलेलं आहे, तर त्याला भाजपनं समर्थन केलंय. महाराष्ट्रात तसं करायला हवं का? अगोदर आम्हाला ओबीसीमध्ये घ्या आणि तुम्ही 150% वाढा, काय अडचण नाही आम्हाला. किती वाढा तुम्ही. बीडच्या घटनेसंदर्भात काही तुमच्याकडे माहिती येणार होती गोपनीय समोर, ती काही समोर माहिती आली आहे का? काय घडलंय तिकडे, नक्की काय झालं? हो, FIRच मिळाला आहे. 4 वाजेपर्यंत देतो मी तुम्हाला. काय तरी संदर्भ काय त्याच्यात? त्यांच्याच लोकांनी त्यांचंच फोडून जाळलंय. गोरगरीब मराठ्यावर नाव घातलं ते विनाकारण. कुणाच्या लोकांनी कुणाचं फोडलं झालं? आता ते डिटेल लिहि की सगळीच देत तुम्हाला मी. फक्त माझ्यापर्यंत ती FIR येऊ द्या. आता रात्रीपासून सुरू आहे ते घेणं, आज 4 वाजेपर्यंत येईल. तुमचा राजकीय महाराष्ट्राचा दौरा तुम्ही आज घोषित करणार आहात, त्याच्याबद्दल थोडं सांगा. ते झालता मला आज द्यायचं फायनल ठरलं होतं, पण ते काही दुरुस्त्या झाल्या त्याच्यात आणखीन 2-4 जिल्हे वाढवायला लावले. मग ते आणखीन आमचा रूट बदलला, जास्तीचा झाला. म्हणजे ते जवळपास 700 किलोमीटर जास्तीचं झालं. पहिला 2-2.5 हजार झाला होता किलोमीटर, ते आता काहीतरी म्हणजे येडे घालण्यात असा जास्ती वाढतंय ते, असं म्हणजे सलग नाही. त्यामुळे ते वाढल्यामुळं आणखीन त्या स्वारी तुम्हाला आता देतो म्हणलं होतं, ते आता परत थोडंसं लिहायला आणि टायपिंगला परत टाईम गेला. नाही तर आता 10ला ते फायनल होता त्यावर. शहरात कुठलेही नेते ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्हाला भेटण्यासाठी येतात. आज गृहमंत्री येणार आहे. आता ते जे त्यांची भूमिका, मी कसं या म्हणणार, मला बळच भेटा असं कसं म्हणू शकणार. नाही तुम्हाला असं अपेक्षा वाटतं की भेटावं म्हणून का नाही? नाही असं मी कसं, असं माझी भूमिका कशी, ज्याची त्याची भूमिका असते ती. आम्हाला वाटतं त्यांनी आरक्षण येऊन घेऊन भेटावं. ओके, पण तुम्ही ज्यावेळेस ते मग भेटावं, राज्याचे ते आहे भाऊ भेट आपल्याला, ती आवडती. राज्याचे DCM गृहमंत्री असताना त्यांच्यावर तुम्ही एकेरी भाषेत आणि अशा पद्धतीने बोलले होते की जसं काही एखाद्या कार्यकर्त्याला बोलतात तशा पद्धतीने तुम्ही त्यांना बोलले होते. तर तुम्ही अपेक्षा कसं करू शकता की एक DCM गृहमंत्री एवढं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटायला यावं? आणि मी केव्हा अपेक्षा केली, मी केव्हा अपेक्षा केली? आरक्षण दिल्यानंतर यावं. आरक्षण दिल्यानंतर नाही घेऊन यावं असं म्हणलं मी. तुम्ही म्हणलात की बाबा तुम्हाला भेटायला त्यांना इच्छा आहे का, तर माझी तशी आहे बाबा. मग आरक्षणाचं जे आरण ते घेऊन या, मग भेटायची इच्छा, मग गळ्यातच पडत होतं त्यांची. दौरा कुठून सुरू करताय, कसा सुरू करताय, काय असणार आहे? ते आता बदललं ना परत दादा. नाही, तारीख तर ठरली असेल ना, तारीख तर सांगा ना एक. दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या नंतर. तारीख तर सांगा. तारीख मागं पुढंच व्हायली तिची. काही दिवाळीच्या म्हणतात नंतर होणार. हा दिवाळीच्या नंतर सुरुवात, दिवाळीच्या नंतर सुरुवात. तुमची दिवाळी कुठं
आंतरवाली हॉस्पिटल कुठे असणार? आत्याचा काय मिळत लागा ना भाऊ आणखी. डॉक्टर एकदा म्हणते सुट्टी देणार आहे, मग खुश होतो मी अंतरवाली जायसाठी. एका म्हणतात नाही जमायचं तुमचं आणि आमचं, इथंच थांबा लागतं. झोपतो इथंच काय मग आता. अंतरवाली जायची नाही फटाके नाही वाजणार मी आरक्षण मिळूस तर. फटाके वाजून काय करू? माझ्या भावांनी ते इतक्या आत्महत्या केल्या तर मी कुठं फटाके वाजत बसू? त्यांच्या घरात अंधार झाला आहे आणि मी कुठं लाडून करंज्या खात बसू इकडं? त्यांचं बलिदान मला किंवा माझ्या समाजाला वाया जाऊन चालणार नाही. कारण साजरी करणार नाही. नाही मी नाही करणार ही दिवाळी, मी साजरी करणार नाही. कारण माझे भाऊच आत्महत्या केल्यात या आरक्षणासाठी आणि मी कोणचा आनंद व्यक्त करत बसू इकडं? मी नाही ना करू शकत. इतका भावनाशून्य आम्ही नाहीत ना की त्यांच्या घरावर अंधार पडला दादा. त्यांच्या लेकराला कपडे आहेत का नाही याचं सुद्धा ही आज. आणि तुम्ही 123 गावांनी मिळून हा निधी गोळा करून जेवढे आत्महत्या झालेले त्यांच्या घरापर्यंत कपडे किंवा जे काही दिवाळीचे ते पोहोचवणार ते नेमकं काय? नाही ते चाललंय की आपण थोडंफार त्यांना काही देऊयात पण घेत येत नाहीत. ते पण मी असा हे विषय नाही. तेव्हा अजेंड्यावर कुठं टी व्हीला आणायचा असा विषय नाही. तर भावनात्मक हे आपला त्यांना दुःख झाले त्याबद्दलचं आहे की आपण काही द्यायचं की नाही मी याच्यावर ते सांगणार नाही. कारण थोडंफार देणं म्हणजे काय म्हणते त्याला फराळ ते आम्ही काय उघडे समजा देऊ शकत नाहीत. पण आमचं कुटुंब उघड्यावर पडलं एका भावाचं हे मात्र दुःख आहे. मात्र आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो सरकारला सुद्धा विनंती माझी की आजच्या कॅबिनेटमध्ये आपण हा विषय घ्यावा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा घ्यावा की ज्या बांधवांना बलिदान दिले त्यांना तातडीची मदत. त्यांचे कुटुंब खूप उघड्यावर पडलेत, त्यांच्या घरात अंधार झालेला आहे. असा महाभयंकर अंधार बघण्याची कोणाच्याच डोळ्यात ताकद नाही. त्यांना निधी तातडीनं द्यावा आणि त्यांना ती सरकारी नोकरीचं जे ठरलं आहे जेवढ्या आत्महत्या झाल्यात तेवढ्यांना तातडीनं द्यावं. कारण त्या कुटुंबाला किमान आधार राहील. मुख्यमंत्री साहेबांना आणि सरकारला हात जोडून विनंती आहे त्यांना आधार नाही राहिला त्यांना आधार द्या. कारण ती यादी सगळी कलेक्टरकडून तहसीलदार महोदयांकडून आपण जिल्ह्यातून मागून घ्या. आम्ही तुम्हाला काल परवा दिली, आज टायपिंग करून पुन्हा एकदा देतो. परंतु त्यांच्या लेकरा बाळांच्या डोक्यावर हात फिरवण्यासाठी कारण त्यांना कुणीच आधार नाही राहिला त्या सगळ्या आत्महत्या करणाऱ्या भावांना तातडीची मदत आणि नोकरीचं तुम्ही पाठवावं. आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा ही विनंती. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जो ओबीसी नेते आहेत ते प्रश्न पुन्हा मांडून किंवा ओबीसीचे प्रश्न पुन्हा मांडल्याच्या नंतर आरक्षणाचा प्रश्न मांडल्याच्या नंतर गोंधळ येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. त्यांच्या गोंधळाचं आम्हाला काय करायचं? त्यांचं हमेशाच चाललंय तेच आहे नुसती गोंधळीची. त्यांच्या गोंधळाचं आम्हाला काय करायचं? आम्हाला आमची मागणी आहे ती आम्हाला पाहिजे. ओबीसी विरुद्ध मराठ्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ओबीसी बाबत महत्वाचं विधान केले. ते असं म्हणाले की ओबीसीना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो. मग आम्ही ओबीसीचे आहेत ना, न्याय देणारच ना ते आम्हाला. आम्ही ओबीसीचे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.